नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र चौथे, विषयाचे नाव व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण दुसरे उत्पादकता. उत्पादकता वाढीचे मोजमाप कशा प्रकारे केले जाते हे आता आपण बघणार आहोत, ज्यामध्ये उत्पादकता मोजण्याच्या अनेक पद्धती आहे. उत्पादकता मोजण्यासाठी काही सूत्रांचा वापर केला जातो. त्यात सर्वसाधारण सूत्र जे आहे ते आहे की उत्पादकता बरोबर उत्पादन भागिले उत्पादनासाठी वापरलेल्या साधनांची मात्रा, ज्याला आपण म्हणतो प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. उत्पादन घटकांची उत्पादकता मोजण्याचे काही सूत्रही आपल्याला सांगता येतील. त्यात पहिले सूत्र आहे की भूमीची उत्पादकता बरोबर उत्पादन भागिले उत्पादनाकरिता उपयोगात आणलेली भूमीचे क्षेत्रफळ. पुढे आपण सांगू शकतो श्रमाची किंवा मजुरांची उत्पादकता. या मोजण्याचे सूत्र आहे की श्रमांची उत्पादकता बरोबर उत्पादन भागिले उत्पादनाकरिता वापरलेले श्रम किंवा तास. पुढील सूत्र आहे भांडवलाची उत्पादकता. भांडवलाची उत्पादकता बरोबर उत्पादन भागिले उत्पादनाकरिता गुंतवलेले भांडवल. पुढील सूत्र आहे यंत्राची उत्पादकता. यंत्राची उत्पादकता बरोबर उत्पादन भागिले कामातील यंत्र संख्या किंवा यंत्र वापरणाऱ्या तासांची संख्या. पुढील सूत्र आहे कच्च्या मालाची उत्पादकता. कच्च्या मालाची उत्पादकता बरोबर उत्पादन भागिले उत्पादनाकरिता वापरलेला कच्चा माल. उत्पादकता मोजण्यासाठी या सूत्रांचा वापर केला जातो. मात्र इथे एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की उत्पादन वाढले म्हणजे उत्पादकता वाढली असे नव्हे, तर उत्पादन वाढत असताना उत्पादन खर्चात घट होणे खूप महत्त्वाचे आहे आणि अशी घट झाली तरच आपण म्हणू शकतो की उत्पादकता ही वाढलेली आहे. उत्पादकता मोजताना काही अडथळे येत असतात, ते अडथळे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये उत्पादकता मोजण्यासाठी उत्पादनाचे एकक लक्षात घ्यावे लागते. उत्पादकता मोजण्यासाठी जर परिमाण, ज्याला आपण व्हॉल्यूम असे म्हणतो, ते विचारात घेतले तर सर्व उत्पादन हे दर्जाच्या दृष्टीने गुणवत्ता, आकार, डिझाईन समान नसल्यास अडचण येऊ शकते. दुसरा अडथळा आहे की साधने, ज्याला आपण इनपुट असे म्हणतो, ही कशी मोजावीत याबाबतही अडथळे आहेत. साधन सामग्रीच्या किमतीमध्ये सारखे बदल होत असतात. हे बदल लक्षात न घेतल्यास उत्पादकता अचूक मोजता येत नाही. कामगारांचे कामाचे तासही अचूकपणे मोजणे कठीण असते. पुढील अडथळा आहे उत्पादकता वाढविण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर काही प्रयत्न केले जातात. हे मानवी प्रयत्न उत्पादकता मोजताना विचारात घेता येत नाहीत. पुढील अडथळा आहे की सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्ये उत्पादकता मोजणे कठीण असते. या संस्था म्हणजे वाहतूक असेल, बँका असतील, शिक्षण संस्था असतील, या ज्या काही सेवा पुरवतात ह्या आपल्याला प्रत्यक्षात मोजता येत नाही. या संस्थांचे उत्पादन हे दृश्य नसल्याने, म्हणजे ज्याला आपण टँजिबल म्हणतो, असे ते दृश्य नसते तर ते इनटँजिबल असते, अदृश्य असतात सेवा, आणि त्यामुळे अडथळे निर्माण होत असतात. उत्पादकतेचे तंत्र आता आपण बघणार आहोत. प्रोडक्टिव्हिटी टेक्निक्स. उत्पादकता ही महत्त्वाची संकल्पना आहे. त्याचा संबंध मोठ्या प्रमाणावर उत्पादन इतकंच नसून ती गुणवत्तेशी सुद्धा जोडलेली आहे. गुणवत्ता राखून वाढीव उत्पादकता व्यवसायाला यश देऊ शकते. उत्पादकता तंत्रे यामध्ये उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या विविध तंत्रांचा विचार होतो. यंत्र व संगणक युगात उत्पादन प्रक्रियेशी संबंधित अनेक तंत्रे विकसित झाली आहेत. व्यवस्थापन अभ्यासात उत्पादक तंत्रे खालीलप्रमाणे आपण सांगू शकतो, ज्यामध्ये संप्रेषण आहे, ज्याला आपण मोटिवेशन असे म्हणतो. मनुष्यबळ कार्य करीत असताना त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या मानसिक आर्थिक स्वरूपाच्या गरजा पूर्ण करणे, तसेच प्रेरणेचे विविध तंत्र वापरून कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवणे अभिप्रेत आहे. प्रेरणा मिळाल्यामुळे कर्मचारी तेच काम गुणवत्तेने व मन लावून करत असतो. उत्तम समूह संबंध प्रेरणेने निर्माण करता येतात. पुढील तंत्र आहे प्रशिक्षण, ज्याला आपण ट्रेनिंग असे म्हणतो. मनुष्यबळाला सतत प्रशिक्षणाची गरज असते. आधुनिक युगात उत्पादन प्रक्रियांमध्ये पद्धतींमध्ये सतत बदल होत असतात. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादकता वाढविता येते. यासाठी कर्मचारी वर्गाला नवीन तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन कौशल्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असते.
पुढील तंत्र आहे नियोजन, ज्याला आपण प्लॅनिंग असे म्हणतो. उत्तम प्रकारचे उत्पादन व मनुष्यबळ नियोजन यामुळे उत्पादकता वाढते. उत्पादन नियोजन, नियंत्रण, प्रकल्प नियोजन, उत्पादन नियोजन उत्तमपणे केल्यास उत्पादकता वाढत असते. उत्पादन नियोजनात उत्पादन वेळापत्रक हाही महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. पुढील तंत्र आहे समय नियोजन किंवा ज्याला आपण काळ नियोजन असे म्हणतो. टाइम अँड मोशन स्टडी आपण ज्याला म्हणतो. समय नियोजन अथवा काळ नियोजन हे उत्पादकता तंत्र मांडण्यात येते. प्रक्रियांसाठी लागणारा कालावधी व उत्पादन वेळापत्रक यांचा मेळ घालून समय नियोजन केले जाते. समय नियोजन व्यवस्थित असल्यास यंत्र आधारित उत्पादन यंत्राची क्षमता वाढत असते. पुढील तंत्र आहे परिवहन व मालाची हाताळणी पद्धती, ज्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन व मटेरियल हँडलिंग सिस्टीम आपण सांगू शकतो. चांगल्या प्रकारची परिवहन पद्धती व माल हाताळणी पद्धती हे उत्पादकता वाढीस कारणीभूत असते. वेळेत माल पोहोचणे व उत्पादित माल ग्राहकांपर्यंत सुरळीत पोहोचणे गरजेचे असते. पुढील तंत्र आहे मनुष्यबळाचा व्यवस्थापनात सहभाग. मनुष्यबळाचा व्यवस्थापनातील सहभाग हा सलोख्याचाच एक भाग आहे. कर्मचारी व्यवस्थापनात सहभाग घेऊन उत्पादन वाढीचे मार्ग सूचक राहतात. शेवटचे तंत्र आपण सांगू शकतो प्रमाणीकरण किंवा सुलभीकरण. उत्पादकता तंत्रात प्रमाणीकरण व सुलभीकरणाचा समावेश होत असतो. प्रमाणीकरण ही तांत्रिक व नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. तसेच उत्पादन कार्यात सुलभता व सहजता आणण्याकरिता उत्पादन प्रक्रिया कार्यात जे बदल केले जातात त्यांना सुलभीकरण असे म्हणतात. सुलभीकरण ही वस्तू निर्मिती प्रक्रिया सोपे करण्याचे एक तंत्र आहे. अशा प्रकारे आपण उत्पादकतेची विविध तंत्रे बघितलेली आहेत. उत्पादकतेवर परिणाम करणारे विविध घटक आपण आता बघणार आहोत. उत्पादकतेवर प्रभाव टाकणारे घटक म्हणजेच ज्या घटकांमुळे उत्पादकतेवर परिणाम होतो ते घटक. त्यातील पहिला घटक आहे तांत्रिक घटक. स्वयंचलीकरण व संगणकीकरणामुळे साधनसामग्रीची बचत करता येते. स्वयंचलीकृत कारखाने आणि कार्यप्रक्रिया उच्च उत्पादकता देण्याची हमी देत असतात. जुन्या कालबाह्य परंपरागत व अशास्त्रीय उत्पादन पद्धतीमुळे उत्पादकता वाढविता येत नाही. उच्च तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमीत कमी श्रमात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि पर्यायाने उत्पादकता साधता येते. दुसरा घटक आहे आर्थिक घटक. पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध असणे हा उत्पादकता वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. वित्तपुरवठा हा उद्योगाचा प्राणवायू असतो. सहजासहजी व पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध झाल्यास वित्तपुरवठा उपलब्ध करण्यासाठी होणारा खर्च टाळता येतो. पण विपणन, उत्पादन वगैरे कृतीही विना अडथळा पार पाडता येतात. त्यामुळे उत्पादकतेत वाढ होऊ शकते. उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो व त्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध असणे आवश्यक ठरते. पुरेसे भांडवल उपलब्ध असल्यास व्यवसाय संस्था संशोधन व विकासावर पुरेसा खर्च करू शकते. पुढील घटक आहे नैसर्गिक घटक. हवामानाचा उत्पादकतेवर सरळ परिणाम होऊ शकतो. एकतर विशिष्ट उत्पादनासाठी विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ कापड गिरण्यांसाठी विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते किंवा आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक्स शीतपेय बनवण्यासाठी थंड हवामानाची आवश्यकता असते. तसेच हवामानाचा कामगार व कामगारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. शेतीची उत्पादकता ही तर बहुतांशी नैसर्गिक घटकांवरच म्हणजेच ऊन, हवा, पाऊस इत्यादींवर अवलंबून असते. उत्पादकतेवर परिणाम करणारा पुढील घटक आहे व्यवस्थापकीय घटक. उत्तम व्यवस्थापन ही उत्तम उत्पादकतेची पूर्वअटच असते. भविष्यवेधी, आशावादी, व्यापक दृष्टिकोन असलेली संयमी, प्रामाणिक व निष्ठावान व्यवस्थापक व्यवसायाची उत्पादकता वाढवत असतात. पुढील घटक आहे सामाजिक घटक. समाजातील जातीभेद, वर्ग, वर्णभेद, लिंगभेद यांचा कामगारांच्या कार्यक्षमतेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. प्रत्येक समाजातील सांस्कृतिक व इतर घटक त्या समाजाच्या कार्यसंस्कृतीची जडणघडण करीत असतात. लोकांकडे कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक, नकारात्मक
की उदासीन आहे त्यावर उत्पादकता ही अवलंबून असते. उत्पादकतेवर परिणाम करणारा पुढील घटक आहे शासकीय घटक. सरकार कामगार कर्मचाऱ्यांना द्यावयाचे वेतन व वेतनेतर फायदे यासंबंधी कायदे करत असते. याशिवाय विविध प्रकारचे कर, जकात, औद्योगिक परवाना धोरण इत्यादींविषयी सरकार विशिष्ट प्रकारे निर्णय घेत असते. या सर्व निर्णयांचा औद्योगिक उत्पादकतेवर सरळ प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर उद्योगाचा विकास व्हावा या दृष्टीनेही सरकार कार्यक्षम असते. पुढील घटक आहे विपणन विषयक घटक. उत्पादकता ही निव्वळ उत्पादन प्रक्रियेशी निगडित नसते तर ती वितरण प्रक्रियेशी निगडित असते. उत्पादन विषयक निर्णय हे ग्राहकाभिमुख ठेवून उत्पादकता वाढविता येते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा, आवडीनिवडी याविषयी अद्ययावत माहिती ठेवून विपणन केल्यास उत्पादकता वाढविता येत असते. पुढील घटक आहे कामगार विषयक मानवी घटक. उत्पादन घटकात कामगार हाच एकमात्र सजीव घटक असतो. एकट्या या मानवी घटकाकडेच उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची एक ताकद असते. निव्वळ पगारासाठी काम न करता समाधान मिळवण्यासाठी सुद्धा कामगार काम करीत असतो. हे व्यवस्थापनाने वेळोवेळी लक्षात घेतले पाहिजे. कामगारांचे मनोबल उच्च असल्यास उत्पादकतेत वाढ साधता येते. पुढील घटक आहे अन्य घटक, ज्यामध्ये उत्पादकतेवर परिणाम करणारे अन्य घटकही असतात. ज्यात व्यवसाय संस्था कार्यरत असते त्या प्रदेशातील गावातील वातावरण अंशात असल्यास उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. देश, प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय स्थैर्य असणे, नैसर्गिक आपत्ती, शासकीय धोरणात वारंवार होणारे बदल व कामगार संघटना अंतर्गत असलेली स्पर्धा अशा अनेक घटकांचा उत्पादकतेवर परिणाम होत असतो. हे होते उत्पादकतेवर परिणाम करणारे विविध घटक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पादकता या दुसऱ्या प्रकरणातील उत्पादकतेचे मोजमाप कशा प्रकारे केले जाते, उत्पादकतेचे मोजमाप करताना वापरण्यात येणारे विविध सूत्र अभ्यासलेले आहेत. त्याचप्रमाणे उत्पादकता मोजताना कोणकोणते अडथळे उद्भवतात यांचाही सखोलपणे अभ्यास केलेला आहे. उत्पादकतेचे विविध तंत्रही आज आपण अभ्यासलेले आहेत. त्याचप्रमाणे उत्पादकतेवर परिणाम करणारे विविध घटक आपण सखोलपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.